हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी सुद्धा मजेत आहे. तर स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत दम आलू. तर ही जी रेसिपी आहे ही बनवली आहे माझ्या मिस्टरांनी. तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये, बघू शकता. तर त्यांनी खडे मसाले जे आहे धने, मिरे, जिरे, तर हे सगळे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर थंड करायला ठेवले आणि त्याच फ्राय पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. तर आता याच्यामध्ये लसूण, कांदा वगैरे फ्राय करून घेणार आहे. सगळ्यात पहिले घातलेलं आहे 4 ते 5 लसूण पाकळ्या, 3 ते 4 काजू, जे काजू बी थोडीशी तेलामध्ये परतून घेतली. त्यानंतर घातलेला आहे कांदा, उभा काप केलेला आहे, कारण याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे, त्याच्यामुळे उभा कापला तरी चालतो. तर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं ब्राऊन कलर येईपर्यंत. तर बघा ब्राऊन झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर बटाटे जे आहे ते उकळून घेतले होते. तुम्ही बघू शकता छोटे छोटे बटाटे आहेत. तर त्याला छान असे छिद्र पाडून घेत आहेत. त्यानंतर त्या बटाट्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यावं, म्हणजे बटाट्यांना खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर आपण जे खडे मसाले भाजून घेतले होते, म्हणजे धणे वगैरे, तर ते मिक्सरला असं जाडसर बारीक करून घेतलेलं आहे. जाडसरच करावं, छान चव येते. तर हे आहे दही, अर्धा कप दही, त्याच्यामध्ये ते खडे मसाले घातलेले आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल घालून घेऊया आणि बटाटे जे आहे ते फ्राय करून घेऊया. गॅस मध्यम, लो टू मध्यम ठेवावा, म्हणजे मसाले आपले जळणार नाही. फ्राय झाल्यानंतर बटाटे काढून घेऊया. त्यानंतर कांदा आणि काजू लसूणची पेस्ट जी बनवलेली आहे ती आता पहिले आपण फ्राय पॅनमध्ये तेल घालून घेऊया. त्यानंतर जिरे, तर ती जी पेस्ट आहे ती छान बारीक करून घ्यावी पाणी टाकून. त्यानंतर तेजपान घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी. त्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहे. त्यामध्येच आपण लाल मिर्च पावडर घालून घेऊया. गॅस बंद करावा, म्हणजे मसाले आपले जळणार नाही. त्यानंतर हळद, त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता, पेस्ट बनवली होती कांदा आणि काजूची, ती घालून घेऊया. त्यानंतर परत लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते सुद्धा घालून घेतलेलं आहे. चिमूटभर हिंग घातलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर जे आपण दह्यामध्ये खडे मसाले बारीक करून टाकले होते ते दही ॲड करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर वरून यामध्ये बारीक चिरलेली मिरची घातलेली आहे. तो व्हिडिओ शूट करायचा मी राहून गेलेले, त्यामुळे तुम्ही यावेळेला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घाला बारीक चिरलेली आणि फ्राय केलेले बटाटे. तर तुम्ही जेवढी क्वांटिटी तुम्हाला भाजीची बनवायची आहे तेवढे तुम्ही बटाटे वगैरे घेऊ शकता. 2 व्यक्तींसाठी आम्ही ही भाजी बनवली होती, म्हणजे माझ्या मिस्टरांनी बनवली होती. तर मस्त अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये वरून आणखी थोडं मीठ लाल मिर्च पावडर घातलेला आहे आणि किचन किंग मसाला घातला आहे. त्यानंतर दह्यामध्ये आणि मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी घालून ते पाणीसुद्धा यामध्ये घातलेलं आहे. वरून चवीनुसार मीठ. भाजी मस्त अशी शिजू द्यावी.
ही भाजी शिजायला 5 ते 10 मिनटं लागतात. तर तुम्ही रस्सा जसं तुम्हाला पातळ आणि जाडसर हवा आहे त्यानुसार पाणी घाला. तर आपली भाजी तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरून छानसा असा कोथिंबीर घालून भाजी सर्व करावी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.